Now, there's a Maha war of alliances raging on in Maharashtra. At the center of it is Union Minister Nitin Gadkari. Uddhav Thackeray, who's part of the Maha Aghadi alliance, has asked Gadkari to quit the BJP and join the Aghadi. The reason? Gadkari not being named in the BJP's first list of candidates. Sena UBT Member of Parliament Arvind Sawant also backed Uddhav Thackeray and accused the BJP of disrespecting Nitin Gadkari. Meanwhile, NCP's Supriya Sule hailed Nitin Gadkari and said he's a leader who believes in democracy. Uddhav's remarks have triggered a war of words. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis came down heavily on Uddhav Thackeray. Fadnavis said that Nitin Gadkari will be top of the party's list when candidates for Maharashtra are announced. 195 जणांची यादी जाहीर केली. वाचली तुम्ही नाव? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे, अमित शहाजींचं नाव आहे, आणखीन कोणाकोणाची नाव आहेत? त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे, ते म्हणजे कृपाशंकर सिंह. माहिती तुम्हाला कोण आहेत? काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती याच भाजपवाल्यांनी बोंबलले होते, यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून. मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते, त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब ने कल लातूर धाराशिव में जब वो वहां रैलीज ले रहे तो उन्होंने भरी सभा में माननीय गडकरी साहब को न्योता दिया कि आओ, आपको वहां सम्मान नहीं मिल रहा, हम आपको सम्मानित करेंगे और चुनाव के लिए हम सब मिलकर आपके पीछे डट के खड़े रहेंगे. ये जो ट्रांस हार्बर लिंक की जो उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री जी का, वो उसका डिपार्टमेंट है, रोड ट्रांसपोर्ट का डिपार्टमेंट है. जब इश्तेहार है तो नितिन गडकरी जी का नाम भी इश्तेहार में नहीं था, आना तो छोड़ो, नाम भी नहीं था. तो ये सारा उनका अवमानित किया जा रहा है वहां. और ऐसे जिसने हमारे साथ सरकार में जब महाराष्ट्र में रहे तो वंदनीय बाला साहब उस वक्त थे और उनको पीडब्ल्यूडी मिनिस्टर बनाया था. तो उन्होंने जब मुंबई पुणे का रोड जब बनाया तो बाला साहब कहते गडकरी नहीं है, रोडकरी है. बड़ा अच्छा काम किया. गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते. गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही, देशाचे मोठे नेते. कुठल्याही खासदाराला विचारा, त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं. गडकरी साहेबांची खासियतच ही आहे की प्रत्येक खासदार जातो, मागणी करतो मतदारसंघासाठी, तेव्हा ते हो म्हणतात, फोटो काढतात आणि प्रत्येक, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो. इसके लिए दिल बडा होता, मोठ्या मनाचे आणि अशी जे महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता दिला. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल. उद्धव ठाकरेजी आणि नितीन गडकरीजी हे बरोबरीचे नेते आहेत. यांच्यामध्ये काय चर्चा आहे, आले महावियामध्ये तर स्वागतच करू.